हालेलुया बोलेंगे हालेलुया 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 बोले यीशु महाराज की जय बोले यीशु महाराज की जय बोले यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। प्रभु यीशु के नाम से स्वागत। प्रभु को धन्यवाद है कि प्रभु आज हमें फिर से उसी भवन में लेकर आया आणि देवाला धन्यवाद देते की देव पुन्हा एकदा त्याच्या पवित्र मंदिरात आपल्याला घेऊन आला। अब हम आज का वचन निकालेंगे। ये आपण आजचं वचन काढूया। निकालेंगे निर्गमन अध्याय 25 निर्गमन अध्याय 25 निर्गमन एक्सोडस चैप्टर 25 निर्गमन अध्याय 25 और उसका 10 से लेके 22 तक जैसे 10 ते 22 पर्यंत निर्गमन एक्सोडस निर्गमन अध्याय 25 और उसका 10 से लेके 22 तक जैसे 10 ते 22 पर्यंत निर्गमन एक्सोडस निर्गमन चैप्टर 25 अध्याय 25 उसका 10 से जैसे 10 पासून आप खड़े हो जाएंगे या आपण उभं राहूया। 10 वचन मैं पढ़ूंगी, 10 वचन मी वाचेन, 11 आप पढ़ेंगे, 11 तुम्ही वाचा। ऐसा करके हम 21 तक पढ़ेंगे। असं करून आपण 21 पर्यंत वाचू और 22 वचन हम सब लोग मिलकर पढ़ें आणि 22 वचन सर्वजण मिळून वाचू। बबूल की लकड़ी का एक संदूक बनाना और उसकी लंबाई 2.5 हाथ, चौड़ाई और ऊंचाई 1.5 हाथ की हो। तो आतून बाहेरून सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा पाट करावा। सोने के 4 कड़े डलवाकर उसके चारों पायों पर और 1 और 2 कड़े और दूसरी और 2 कड़े लगवाना। मग पवित्र कोश वाहून नेण्याकरता बाबरीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढवावेत। डंडों को संदूक के दोनों ओर से कड़ों में डालना जिससे उनके बल संदूक उठाया जाए। पवित्र कोशाचे दांडे कड्यात कायम तसेच राहू द्यावे, ते काढून घेऊ नये। और जो साक्षी पत्र में तुझे दूंगा उसे उसी संदूक में रखना। मग शुद्ध सोन्याचे झाकण बनवावे, ते 45 इंच लांब 27 इंच रुंद असावे। और सोना डालकर 2 कुरूप बनवाकर प्रायश्चित की ढकने के दोनों सिरों पर लगवाना। एक कुरूप एका बाजूला व दुसऱ्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखंड सोन्याचे घडवावे। और उन कुरूपों को पंख ऊपर से फैले हुए और बने हुए प्रायश्चित का ढकना उनके ढका रहे और उनके मुख आमने सामने और प्रायश्चित की ढकनी की ओर रहे। मी तुला पवित्र कराराचा आज्ञापण देईन जो तू पवित्र कोशामध्ये ठेवावा आणि दयासन त्याच्यावर ठेवावे। अब 22 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे। मी जेव्हा त्याला भेटेन तेव्हा कराराच्या कोशावर ठेवलेल्या देवनी आमच्या मंदिरात दिल्याशी बोलेन आणि विशेष प्रायश्चित लोकांसाठी माझे सर्व अर्पण देईन। के बीच में जो साक्षी पत्र संदूक होंगे उनसे दूसरे वार्तालाप किया करूंगा। आमीन। आओ हम परमेश्वर के वचन के लिए प्रार्थना करेंगे। पवित्र पवित्र नाम में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना। वचन किताब आपके हाथों में दिया है, वचन हम ध्यान पूर्वक सुनने के लिए और जो हम सुनते प्रभु वैसे हम चाल चलने के लिए तो मदद करना यीशु के नाम से आमीन। बैठ जाइए। आपण खाली बसते। ये निर्गमन ही पुस्तक मोसेस ने लिखी है आणि निर्गमन ही पुस्तक मोशेने लिहिलेलं आहे। और निर्गमन का अर्थ है प्रस्थान करना, निकलना। आणि निर्गमन याचा अर्थ आहे प्रस्थान करणं म्हणजे निघणं। मिस्र देश में जब इस्राएली लोग गुलाम थे आणि मिस्र देशामध्ये जेव्हा इस्राएली लोक गुलामगिरीमध्ये होते उनको कैसे उस गुलामी से बाहर निकाला आणि त्यांना कशा रीतीने त्या गुलामगिरीतून देवाने सोडवलं उसके बारे में इस पुस्तक में दिया गया आणि त्याच्याबद्दल या पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे। आज हम जो 25 अध्याय में जो 10 से लेकर 22 तक पढ़ रहे हैं आणि आज जो आपण 25 अध्याय जसं 10 ते 22 पर्यंत आपण वाचले तो प्रियो हम यहाँ देखते हैं कि परमेश्वर ने मिस्र देश से इस्राएलियों को बाहर निकालने के बाद आणि ते आपण पाहतो की देवाने इस्राएली लोकांना मिस्र देशातून बाहेर काढल्याच्या नंतर उन्हें एक ऐसा जगह दिया आणि त्यांना एक अशी जागा दिली जहाँ ऐसा जगह बनाने के लिए कहा, ऐसा एक पवित्र स्थान बनाने के लिए कहा जहाँ लोग परमेश्वर से मिल सकता है और परमेश्वर उन्हें मिल सकता है। आणि देवाने त्यांना एक असं ठिकाण असं एक स्थान बनवण्याची देवाने त्यांना आज्ञा दिली की लोक तिथे देवाला भेटायला येऊ शकतात आणि देव त्यांना भेटायला येऊ शकतो। इसलिए परमेश्वर ने इस्राएलियों को कहा पवित्र स्थान बना आणि म्हणून देवाने इस्राएली लोकांना सांगितलं की तू पवित्र स्थान बना। तो भी उन्हीं इस्राएलियों के मध्य में आणि ते पण त्याच इस्राएली लोकांच्या मध्य होते। कुठे दुसरीकडे खूप लांब ऐसा नहीं
असं नाही, या गांव के बाहर किंवा गावाच्या शहर के बाहेर बाहर किंवा छावणीच्या बाहेर असं नाही. जहाँ सारे इस्राएली लोग रहते हैं आणि जिथे सर्व इस्रायली लोक राहतात उनके मध्य में और वो भी लेवियों के निकट आणि त्यांच्यामध्ये आणि ते पण लेवी लोकांच्या जवळ उनके मध्य में इस्राएलियों के मध्य में क्या करने को कहा? परमेश्वर के लिए पवित्र स्थान बनाने के लिए कहा. आणि इस्रायली लोकांच्या मध्यभागी देवाने त्यांना पवित्र स्थान बनवण्याची आज्ञा दिली. उस पवित्र स्थान में भाग बनाने को कहा. आणि त्या पवित्र स्थानामध्ये काही विभाग करायला त्यांना सांगितले. जैसे आंगन आणि जसं पुढचं अंगण, फिर पवित्र स्थान आणि नंतर पवित्र स्थान अति पवित्र स्थान आणि अति पवित्र स्थान. तो ये से परमेश्वर ने भाग बनाने के लिए कहा. आणि अशा रीतीने देवाने त्यांना काहीतरी भाग बनवायला और सांगितलं. अति पवित्र स्थान में हम देखते हैं कि परमेश्वर ने वाचा का संदूक बनाने के लिए और वाचा का संदूक रखने के लिए कहा. आणि अति पवित्र स्थानामध्ये देवाने त्यांना कराराचा कोष ते ठेवण्यासाठी आज्ञा दिली. तो संदूक यानी पेटी. आणि कोष म्हणजे पेटी. परमेश्वर ने एक पेटी बनाने के लिए कहा. आणि देवाने त्यांना एक पेटी बनवायला सांगितलं. और वो बबूल की लकड़ी की बनाने के लिए कहा. आणि ती बावळीच्या लाकडाची बनवायला सांगितलं. और उसे अंदर और बाहर से सोने से बनने के लिए कहा. आणि तिला आतून बाहेरून दोन्ही साईडने सोन्याने तिला मळवायला और सांगितलं. प्रियो हम देखते हैं कि लंबाई 2.5 हाथ आणि त्याची जी लांबी आहे ती 45 हात और चौड़ाई और ऊंचाई 1.5 हाथ. आणि त्याची रुंदी आणि उंची 27 इंच असावी. इसका मतलब है प्रियो 45 सेंटीमीटर इंच का वो कोष था, यानी वो संदूक बनाने के लिए कहा था. आणि 45 सेंटीमीटरचा तो कोष देवाने त्यांना बनवायला सांगितलं. और हम देखते हैं कि वहाँ उसको 4 कड़ियाँ लगाने के लिए कहा था पैर के पास. जहाँ संदूक है, संदूक के पैर जो है उन पैरों पर 2 यहाँ 2 वहाँ, यानी जो स्क्वायर में चौकोनी होता है ना, आणि जो कोष आहे तो चौकोनी असतो. तो चारों कोनों पर क्या करने को कहा था? चारों कोनों पर कड़ियाँ लगाने के लिए कहा था. आणि त्या चारही कोपऱ्यांवरती त्यांना कडी लावायला सांगितलेली. और फिर उसने 2 बबूल के दांडे बनाने के लिए कहा था, डंडे बनाने के लिए कहा था जो मजबूत. आणि 2 बावळाचे दांडे त्यांना बनवायला सांगितलेले, ते पण और मजबूत. उसे बाहर से सोने से मढ़ने के लिए कहा. आणि बाहेरून त्यांना सोन्याने मढायला सांगितलं. और फिर प्रियो लिखा था कि उन डंडों से उन जो कड़ियाँ थी उन कड़ियों में वो डंडे डाल के रखना है. आणि जी कडी बनवलेली आहे त्या कड्यांमध्ये ते जे दांडे आहेत ते टाकायचे आहेत. और वो उन डंडों को निकालना मना है. आणि ते जे दांडे आहेत त्यांना काढणं मना आहे. निकालने का नहीं. ते काढायचे नाही. इसलिए जब भी कोष उठाने वाले, संदूक उठाने वाले, आणि म्हणून जेव्हा कोणी कोष उचलणारे हाँ, वो क्या करते थे? ते काय करायचे? जब वो लोग उठाते थे जेव्हा ते लोक ते उचलायचे तो उस समय जब वो लोग जहाँ जाना है वहाँ वो लेके जाते थे. आणि जिथे त्यांना जायचं तिकडे ते कोष घेऊन और जायचे. फिर बाद में होने के बाद वो वापस वहीं पर रखते थे, लेकिन डंडे नहीं निकालते. आणि नंतर झाल्याच्या नंतर पुन्हा तो कोष ठेवून द्यायचे, पण त्याच्यामध्ये दांडे काढत तो नव्हते. इसलिए पूरा कोष जो है, वो पूरा जो संदूक है, आणि संपूर्ण जो कोष आहे वो ऊपर उठाया जैसे उदाहरण के मैं आपको बताती हूँ. पहले काल में राजाओं की पालकी निकाली जाती थी, लोग उठाते थे. आणि पहिल्या काळामध्ये राजा लोकांची पालखी निघायची, म्हणजे ते लोक राजाला उचलायचे. आपने देखा ही होगा मी पाहिलं असेल 4-5 हष्टपुष्ट आदमी लोग जो गुलाम थे आणि 4-5 हष्टपुष्ट माणसाचे गुलाम होते. वो क्या करते थे? ते काय करायचे? राजा की जो पालकी होती थी, राजा को लेके जाने के लिए एक ऐसा बड़ा वस्तु बनाया जाता था और उस पालकी में वो उठा के लेके जाते थे. आणि राजाला घेऊन जाण्यासाठी अशी वस्तू बनवण्यात यायची आणि त्याच्यामध्ये बसून ते राजाला घेऊन जायचे. तो उसी रीति से परमेश्वर ने भी लेवियों को खास करके याजक, महायाजक को, खास करके मोसेस को कहा था कि मेरे लेवी तुझे क्या करना है? ऐसा ही संदूक बनाना है जो लेवी लोग उसे उठाना है. आणि म्हणून देवाने इस्रायली लोकांना, म्हणजे जे लेवी होते किंवा जे मोशे होते, देवाने त्यांना आज्ञा दिलेली की तुला माझ्यासाठी कसाच कोष बनवायचा आहे ज्याला फक्त लेवी लोक उचलू शकतात. और फिर उसके अंदर लिखा है, यहाँ देखो लिखा है कि 16वें वचन में लिखा है कि उसमें साक्षी पत्र रखने के लिए कहा है. आणि 16व्या वचनामध्ये देण्यात आलेले आहे की त्याच्यामध्ये साक्षपट ठेवायचे आहे. साक्षी पत्र जो मैं तुझे दूंगा उस संदूक में तू रख देना. आणि तो साक्षपट मी तुला देईन, तो तुझ्या संदूकामध्ये ठेव. तो प्रिय बाइबल में अगर हम देखेंगे तो जो साक्षी पत्र किसे कहा गया है, आणि साक्षपट कोणाला म्हणण्यात आलेला आहे? जैसे हम देखते हैं हम साक्ष्य देते हैं, यानी परमेश्वर के बारे में गवाही देते हैं. आणि आपण साक्ष देतो, आपण देवाबद्दल साक्ष देतो. उसी रीति से यहाँ पर साक्ष्यपट यानी जो पत्र बोला गया है वो किसे कहा गया है? तो हम पढ़ेंगे उस वचन को. हम पढ़ेंगे निर्गमन 31 उसका 18. निर्गमन अध्याय 31 त्याचा 18 आपण वाचू. एक्सोडस निर्गमन 31 अध्याय 31 वर्स 18. त्याचा 18. निर्गमन 31 31 अध्याय 31 और उसका 18. त्याचा 18.
याप्रमाणे परमेश्वराने सिनाय पर्वतावर मोशे बरोबर आपले बोलणे संपवले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या 2 सपाट दगडी पाट्या आज्ञा पण मोशेला दिल्या. अपने हाथों से जो उसने लिखा था 2 पट्टियों पर 10 आज्ञाएं, उन 10 आज्ञाओं को साक्षी पत्र कहा गया है. आणि देवाने ज्या आज्ञा स्वतःच्या हाताने लिहिल्या होत्या त्या 2 ज्या पाट्या होत्या त्याला म्हणतात आज्ञापत्र. तो वो जो 10 आज्ञाओं को जो 2 पत्थर की पट्टियों पर प्रभु परमेश्वर ने दिया था, आणि 2 दगडाच्या पाट्या ज्या देवाने त्यांना दिल्या होत्या वो गवाही देते हैं कि परमेश्वर यहोवा महान है, सर्वशक्तिमान है, वो दयालु है और वो न्यायी भी है. आणि त्या पाट्यात साक्ष देतात की आपला जो देव आहे तो महान आहे, सामर्थ्य आहे, दयाळू आहे आणि तो सामर्थ्य सुद्धा आहे. इसलिए अगर तुम में से किसी ने भी अपने माँ बाप को दुखाया, आणि जर तुमच्यामध्ये कोणीही आपल्या आई वडिलांना दुखवलं, शब्दादी पालन नहीं किया, शब्द दिवस जर त्यांनी मोडला, मूर्ति पूजा किया, मूर्तिपूजा जर त्यांनी मुझे केली, छोड़ किसी अन्य देवी देवताओं को माना, आणि मला सोडून जर परक्या देवी देवतांना मानलं, व्यभिचार किया, त्यांनी व्यभिचार झूठ केला, बोला, खोटं बोलले या झूठी गवाही दिया, किंवा खोटी साक्ष चोरी दिली, किया, त्यांनी चोरी केली, तो मैं न्याय करूंगा, मैं जरूर सजा दूंगा. तर मी न्याय करेन आणि नक्की त्यांना शिक्षा तो देईन. वो जो 10 आज्ञाएं थी आणि त्याच्या 10 आज्ञा होत्या है, आणि आहेत, वो आज भी परमेश्वर की गवाही दे रहा है कि परमेश्वर है. बी केयरफुल, नहीं तो तुम्हारा न्याय होगा. आणि ते आजही साक्ष देतात की देव आहे म्हणून तुम्ही खूप काळजीपूर्वक राहा कारण तो आजही न्याय करेल. 10 आज्ञा जुना करार में है, इसलिए बोलते हैं कि 10 आज्ञा मिट गई. नहीं, बिल्कुल नहीं. आणि 10 आज्ञा जुन्या करारामध्ये असल्यामुळे लोकांना असं वाटतं की 10 आज्ञा आता मिटून गेल्या आहेत, असं काही नाही. यीशु मसीह ने कहा मैं परमेश्वर की आज्ञाओं को लोप करने नहीं आया, आणि येशू ख्रिस्त म्हणाला की मी देवाच्या आज्ञांना घालवण्यासाठी किंवा संपवण्यासाठी नाही आलो, परंतु उसे नई तरीके से लोगों तक पहुंचाने के लिए और उसे पूरा करने के लिए आया. पण नवीन रीतीने त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आलेलो आहे. तो इसीलिए प्रियो, जो 10 आज्ञाएं जो परमेश्वर ने अपने प्रति दी कि मैं पवित्र परमेश्वर हूँ, इसलिए जो मुझे नहीं चाहिए वो तुम कभी नहीं करना. आणि 10 आज्ञा ज्या देवाने स्वतःच्या प्रती दिलेली आहेत की मी पवित्र देव आहे आणि म्हणून मला जे नाही आवडत ते तुम्हाला नाही करायचं. तो पहली आज्ञा पहिली आज्ञा कि तेरे जीवन में मुझे छोड़ कोई अन्य देवता. दूसरा, तू मूर्ति पूजा न करना. तीसरा, तू मेरा नाम व्यर्थ न लेना. चौथा, तू मेरा शब्दादी पालन कर. पांचवा, तू अपने माता पिता का आदर करना, जिससे तू दीर्घायुष्य होगा. छठा, तू खून न करना. तो खून करने को मना किया गया है, इसलिए हम हमारे मुंह से अपशब्द, गंदे भाषा या गाली गलौज या ऐसे तो मर्डर तो आपको मालूम ही है कि हमें किसी का मर्डर नहीं करना है, लेकिन ऐसे बातें भी नहीं करना है. 7वां, व्यभिचार नहीं करना. हमें व्यभिचार करने के लिए मना किया गया है. 8वां, चोरी न करना, यानी हमें चोरी करने के लिए मना किया गया है. किसी की भी वस्तु में चोरी नहीं करनी है, ना ही किसी की वस्तु, ना पैसा, ना प्रभु का समय. हमें प्रभु का समय भी चोरी नहीं करना है. ना किसी व्यक्ति का, अगर हम किसी को समय देते देखो, हम कभी कभी बोलते हैं कि हम आपको 10 बजे मिलेंगे और हम जाते 11 बजे, तो हमने किसी आदमी का इतना 1 घंटा चोरी किया, तो वो भी नहीं करना है. हम कभी परमेश्वर के नियम के अनुसार टाइम चोरी नहीं करना है, पैसा नहीं चोरी करना है, किसी का इंसान चोरी नहीं करना है, किसी का दाल चोरी नहीं करना है, किसी का घर चोरी नहीं करना है. फिर 9वां, तू झूठी गवाही न देना, यानी हमें क्या नहीं करना है, किसी के भी बारे में झूठ नहीं बोलना है, झूठ नहीं फैलाना है. ये सीन है, ये ऐसा है, इसने ऐसा किया, उसको मैंने देखा, ऐसा झूठा हम नहीं बोलना है. और 10वां, तू लालच न करना, यानी हमें अन्य बहुत सारी बातों का लालच आता है. जरूरी नहीं कि उन्हें हमारे अंदर पैसों का ही लालच हो, बहुत सारी बातों का लालच आ सकता है, घर का आ सकता है, किसी की गाड़ी का आ सकता है, किसी भी बात का, लेकिन हमें लालच करने के लिए मना किया है. तो जब ये हम करते हैं तो याद रखो, ये जो 10 आज्ञाएं हैं ये क्या करती हैं, ये हमें परमेश्वर की गवाही देती है कि अगर तूने किया तो जरूर तुझे सजा मिलेगी. आणि या ज्या 10 आज्ञा आहेत ते देवाचे साक्ष देतात. जर तू हे केलंस तर देवाचा न्याय, देवाचा दंड तो तुझ्यावर येईल परमेश्वर के विरोधी हो जाएगा. आणि तू देवाचा विरोधी बनशील. तो ये बातें इसलिए संदूक के अंदर रखने के लिए कही. आणि म्हणून या गोष्टी देवाने त्याच्या कोशामध्ये ठेवायला सांगितलेल्या हम आहेत. जाएंगे आपकी प्रीति से इस वचन को देखने के लिए. पहले आपको लगेगा अरे तो संदूक के बारे में लिया, लेकिन आगे आप हमें देखना है तो आपको पहला ये पॉइंट मालूम पड़ गया ना कि अति पवित्र स्थान में ये वस्तु रखी गई थी.
तो ये आपको इसका मतलब समझेगा। आणि पहिलं जर तुम्हाला मुद्दा माहीत पडला की ह्या सगळ्या वस्तू अति पवित्र स्थानामध्ये ठेवण्यात आल्या होत्या, मग तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी समजून येतील. फिर बाद में हम देखते हैं कि उसके ऊपर एक ढक्कन लगने के लिए, अभी संदूक बोला तो संदूक के ऊपर एक ढक्कन लगाने के लिए कहा था। आणि कोश म्हटलं तर कोशावरती एक झाकण बनवायला पूरे सांगितलं. सोने से, इसे बबूल की लकड़ी से नहीं कहा। आणि याला बाबळाच्या लाकडाने बनवायला नाही उसके सांगितलं. ऊपर दो कुरूप बनाने के लिए आणि कहा। त्याच्यावर 2 कुरूप बनवायला सांगितले होते. तो दो कुरूप जो है वो स्वर्गदूतों को दर्शाता आणि है। जे 2 कुरूप आहेत ते स्वर्गदूतांना दर्शवतात. तो ये जो ढक्कन है आणि हे जे झाकण आहे वो किसको बताता है? ते कशाला दर्शवतं? उसे बताता है कवरिंग को। आणि ते दाखवतं कवरिंगला. परमेश्वर अपने लोगों को सुरक्षा देता है। आणि देव त्याच्या लोकांना सुरक्षा देतो. वही परमेश्वर है, तोच देव आहे, वही बचाएगा। आणि तोच वाचवेल. तो उसका ये बात दर्शाता है। और एक दया का आसन है, आणि दयेचं आसन आहे. जिसे कि परमेश्वर अपनी दया से तुम्हें क्या करता रहेगा? बचाता रहेगा, तुम्हें कवरिंग करता रहेगा, तुम्हें बचाता रहेगा। आणि देव त्याच्या दयेने तुम्हाला तो वाचवून ठेवेल आणि तुमची रक्षा करेल. फिर उसके ऊपर जो दो कुरूप थे, आणि त्याच्यावरती जे 2 कुरूप होते, वो कुरूप को किसे दर्शाता है? आणि ते कुरूप कशाला दर्शवतात? वो स्वर्गदूतों को दर्शाता है, ते स्वर्गदूताला दर्शवतात, परमेश्वर के दूतों को दर्शाता है। देवाच्या दूताला दर्शवतात. एक पालक यानी पेरेंट्स को, यानी अथॉरिटी, एक उत्पन्नकर्ता को दर्शाता है। आणि पालकाला म्हणजे उत्पन्न निर्माण करताना ते दर्शवतात. साथ में परमेश्वर की उपस्थिति को दर्शाता आणि है। सोबतच देवाच्या उपस्थितीला तो दर्शवतात. उसके कुछ हम वचन पढ़ेंगे उन कुरूपों के विषय पर। आणि त्या कुरूपांबद्दल आपण काही वचन वाचले. हम सबसे पहला वचन पढ़ेंगे भजन संहिता 80 उसका 1, स्तोत्र संहिता अध्याय 80 त्याचं 1. साम स्तोत्र संहिता 80 अध्याय 80 और उसका 1। त्याचं 1 वचन. इस्रायलाच्या मेंढपाळा हाँ, माझे ऐक, इस्राएल का चरवाहा। अभी हाँ, माझे ऐक, मेरा सुन। तू योसेफाच्या मेंढ्यांना माणसांना मार्ग दाखवतोस. हाँ, तू इस्राएल के पेड़ों को, यूसुफ के पेड़ों को अगुवाई करता है। राजा म्हणून तू करूबांच्या आसनावर बसतोस. आम्हाला तुला बघू दे. तू राजा बनकर किस पर बैठता है? उन कुरूपों के ऊपर बैठता है। तो हमारा परमेश्वर राजा है और उसके हाथों की रचना है कुरूप, यानी स्वर्गदूत। आणि आपला देव राजा आहे आणि त्याच्या हाताची निर्मिती आहे कुरूप म्हणजे तो स्वर्गदूत. उनके ऊपर वो क्या करता है? उनके ऊपर वो बैठता है, अपना तेज दिखाता है, अपना सामर्थ्य दिखाता आणि है। त्यांच्यावरती तो बसतो आणि स्वतःचं तेज आणि स्वतःचं सामर्थ्य दाखवतो. ठीक है, 99 Psalm 99 स्तोत्र संहिता 99 और उसका 1। त्याचं 1. परमेश्वर राजा आहे हाँ, परमेश्वर राजा है। म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरू द्या. हाँ, इसलिए देश देश के लोग कांप उठे। देव करूबांच्या राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने वो थरथरू द्या. कुरूपों के ऊपर विराजमान है, इसलिए पृथ्वी क्या होती है? डोल उठती है। तो आपको समझ में आया? कुरूप एक ऐसा जगह है जहाँ परमेश्वर अपने लिए बैठने के लिए स्थान चुनता है, अपने लिए बैठने के लिए जगह चुनता है। यानी जैसे सिंहासन, जैसे हम बोल सकते हैं राजा किस पे बैठता है? आणि राजा कशावर बसतो? सिंहासन पर। सिंहासनावर. फिर कहाँ बैठता है? आणि कुठे बसतो? ऊंचे पर। उंचावर. अगर आप देखोगे उसका महल होगा, आणि जर त्याचा राजवाडा अब असेल महल में ऐसा बड़ा हॉल होगा, आणि राजवाड्यामध्ये मोठा हॉल असेल तो लोग नीचे बैठते हैं, आणि लोक खाली उनके लिए बसतात, कुर्सियां होती। त्यांच्यावरती पण खुर्च्या असेल. लेकिन राजा के लिए सीढ़ियां बनाकर एक ऊंचा भाग बनाया जाता है। पण राजाला बसण्यासाठी एक उंच स्थान बनवून सीड्या और फिर उसके ऊपर लावून सिंहासन होता है आणि मग त्याच्यावरती और सिंहासन उस असतं. सिंहासन पर वो बैठता है। आणि त्या सिंहासनावरती तो बसलेला ताकि असतो उनसे वो ऊंचा है। कारण त्यांच्यापेक्षाही तो उंचा. जो वहाँ उस हॉल में बैठे हैं, आणि जेवढे त्या हॉलमध्ये रूममध्ये कुर्सी पे बसलेले बैठे आहेत, हैं, खुर्चीवर बसलेले आहेत वो सबसे वो ऊंचा है, आणि त्या सर्वांपेक्षाही तो उंच आहे इसीलिए वो ऊंचे पे बैठता है। आणि म्हणून तो उंचावर तो बसतो. कुरूप एक परमेश्वर की उपस्थिति लाने के लिए और परमेश्वर को बैठने का एक जगह बनाने का एक मार्ग है, यह साधन है, ऐसा परमेश्वर ने, इसलिए परमेश्वर उसे कुरूप बनाने के लिए कहा। आणि कुरूप एक देवाची उपस्थिती आणण्यासाठी किंवा देव त्याच्यावरती विराजमान होण्यासाठी एक साधन आहे, मार्ग आहे आणि म्हणूनच देवाने त्यांना 2 कुरूप करवायला अब सांगितलं. हम और एक वचन पढ़ेंगे। अजून एक वचन आपण वाचू. पढ़ेंगे आयसाया 37 यशया अध्याय 37 और उसका 16। त्याचं 16. आयसाया यशया 37 37 और उसका 16। त्याचं 16. यशाया 37 अध्याय 37 और उसका 16। त्याचं 16.
सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, करूप देवदूतांचा राजा म्हणून तू सिंहासनी बसतोस. हाँ, तू पूर्वों का क्या है, परमेश्वर है, उसके ऊपर तू बैठता है. देवा, तुझी वाणी तुझी सत्ता पृथ्वीवरील सर्व राज्यांवर चालते. तू स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस. तो इसलिए प्रियो हम ये बात देखते हैं. और हम और एक वचन पढ़ेंगे उत्पत्ति अध्याय 3 उसका 24. उत्पत्ती अध्याय 3 त्याचे 24. उत्पत्ति उत्पत्ती अध्याय 3 अध्याय 3 उसका 24. त्याचे 24 वचन. परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बाग सोडण्यासाठी भाग पाडले. जब आदम और हवा ने पाप किया तो अब वो अदन की वाटिका में रह नहीं सकते थे, इसीलिए उनको बाहर निकाल दिया गया, पृथ्वी पर छोड़ दिया गया. और फिर हम देखते हैं, नंतर परमेश्वराने एदन बागेची राखण करण्यासाठी हाँ हम देखते हैं कि परमेश्वर ने अदन की वाटिका की देखभाल करने के लिए, जो पहले देखभाल करने का अधिकार किसको दिया गया था, आदम और हवा. आदम और हवा उस अदन की वाटिका की देखभाल करते थे, ख्याल करते थे, वहाँ का सारा काम करते थे, वहाँ पर वो चलते थे फिरते थे. अब वो वहाँ से बाहर निकाल दिए गए और अब उसकी सेवा करने का, उसका देखभाल करने का, उसका प्रोटेक्शन करने का काम किसको दिया. बागेच्या पूर्वेकडे करूप देवदूतांना पहारा करण्यासाठी ठेवले. आपको मालूम पड़ा कुरूप देवताओं को, देवदूतों को. तो स्वर्गदूतों में भी फर्क है. आणि देवदूतांमध्ये पण फरक आहे. उसमें कुरूप थोड़े से ऊंचे पद पर है. आणि कुरूप थोडे उंच स्थानावर कुछ आहे. स्वर्गदूत है जो हमारी सेवा के लिए कहीं भी दिए काही गए. स्वर्ग देवदूत आहे जे आपल्या सेवा कार्यासाठी ये दिलेले जो आहेत. कुरूप स्वर्ग, ये भी स्वर्गदूत है, लेकिन ये जो कुरूप स्वर्गदूत है इसके मध्य में परमेश्वर उतर आता है, जिनका सामना कोई भी नहीं कर सकता है. जैसे अदन की वाटिका में अभी कोई भी प्रवेश नहीं कर सकता, क्योंकि वो क्या है, तलवार लेकर वहाँ प्रोटेक्शन कर रहे, कोई अंदर नहीं आ सकता. आणि कुरूप स्वर्गदूत जे आहेत थोडे उंच स्थानावरती आहे ते देवाची सेवा टहल करतात. आणि आपण पाहतो की जसं एदेन बागेमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि आजपर्यंत कोणी तिथे प्रवेश करू शकत नाही. और आपको मैं बताती हूँ कि शैतान भी पहले क्या था, अभिषिक्त कुरूप था. आणि मी तुम्हाला सांगते की जो शैतान होता तो पहिले अभिषिक्त असा कुरूप होता. आप पढ़ेंगे एजेकिएल 28 उसका 14. एजेकिएल अध्याय 28 त्याचा 14. एजेकिएल एजेकिएल अध्याय 28 अध्याय 28 14. त्याचा 14. एजेकिएल 28 अध्याय 28 उसका 14. त्याचा 14. तू एक अभिषिक्त कुरूप होता. हाँ, अभी एजेकिएल अध्याय 28 में प्रियो हम शैतान के बारे में, जो स्वर्गदूत था, जो स्वर्ग में था, गिरने से पहले, नीचे गिरने से पहले, पाप में आने से पहले, अहंकारी बनने से पहले, शैतान बनने से पहले, हम उसके विषय में पढ़ते हैं. क्या तू एक अभिषिक्त कुरूप वो होता. अभिषिक्त कुरूप था, इसलिए उसके द्वारा परमेश्वर की उपस्थिति आती थी. आपको समझा? मला समजलं. उसके द्वारा त्याच्याद्वारे जो वो गीत गाता था, जेव्हा तो गीत गायचा तो तब उसके अंदर से म्यूजिक बजते थे, आणि तेव्हा त्याच्यामधून वो म्युझिक शाइन देता था, आणि तो शाईन उसके अंदर करायचा. से लाइट निकलती थी. त्याच्यामधून प्रकाश निघायचा. म्यूजिक, म्युझिक लय, लय सुर के साथ सुरासकट गीत गाता था. जेव्हा तो गीत गायचा परमेश्वर की उपस्थिति आ जाती. आणि देवाची उपस्थिती यायची. ये परमेश्वर अगम्य ज्योति में रहने वाला परमेश्वर है. आणि देव हा अगम्य ज्योतीमध्ये राहणारा उसे देव नीचे आहे. लाना होगा, आणि त्याला खाली आणण्यास जरूरी है. गरजेचं आहे. इसलिए तो हमें भी बोला गया है ना कि स्तुति आराधना करो. आणि म्हणून आपल्याला पण सांगण्यात आलेलं आहे की स्तुती तो जब उपासना हम करा. स्तुति आराधना करते हैं आणि ज्यावेळेस आपण स्तुती उपासना करतो तभी प्रियो प्रभु की उपस्थिति नीचे आती है. आणि तेव्हा प्रेरणा देवाची उपस्थिती खाली येते. हाँ सच है. इसलिए जो लीड करता है स्तुति आराधना, आणि जो कोणी स्तुती उपासना लीड करतो वो कुरूप होता है, आणि तो कुरूप असतो. अभिषेक कुरूप. अभिषिक्त कुरूप असतो. जो हाउ चर्च में आमच्यामध्ये इथे लीड करते हैं, जो कोणी लीड करतो जो परमेश्वर की उपस्थिति को नीचे लाता है, आणि जो देवाच्या उपस्थितीला खाली उतरवून उसे आणतो अभिषेक कुरूप कहा जाता त्याला है. अभिषिक्त कुरूप असं म्हणतात. जो प्रभु की उपस्थिति को नीचे लाने वाला, प्रभु की उपस्थिति को माध्यम, प्रभु के लोगों को प्रभु से मिलाने का काम है. आणि देवाच्या लोकांना देवाची भेटघाट करण्याचं काम तो करतो. इसलिए बहुत से लोग कभी कभी स्तुति आराधना करते हैं, लोग तालियां बजाते हैं, लेकिन उनको उपस्थिति महसूस नहीं होती. आणि खूप सारे लोक स्तुती उपासना करतात, टाळ्या वाजवतात, पण देवाची उपस्थिती त्यांना जाणवत नाही. कोई कोई लोग जैसे वो स्तुति आराधना
प्रार्थना करते हैं, तालियां बजाते हैं, ऐसा लगता है जैसे पवित्र आत्मा मंदिर में प्रभु की उपस्थिति आती है। आणि काही लोक जेव्हा स्तुती उपासना लीड करतात तेव्हा लोकांना देवाच्या आत्म्याची उपस्थिती जाणवते. ये जरूरी है। तो आपको कुरूप का मीनिंग समझ में आया? आणि कुरूपचा अर्थ तुम्हाला समजला? तो चर्च में आने वाले सभी प्रभु के लोग हैं, आणि चर्चमध्ये येणारे सर्व देवाचे लोक आहेत लेकिन जो प्रभु की सेवा करता है, आणि जो देवाची सेवा प्रभु की उपस्थिति नीचे लाता है, आणि देवाची उपस्थिती खाली उतरून दया आणते. के लिए, परमेश्वर की दया के लिए, लोगों के ऊपर दया मिलने के लिए जो मध्यस्थ किया जाता है वो अभिषेक कुरूप होता है। आणि लोकांना देवाची दया मिळावी म्हणून जो कोणी माध्यम असतो त्याला देवाचा अभिषेक गुरु असं म्हटलं जातं. ये हमेशा याद रखो। अभी गए बुधवार को सरिता ने स्तुति आराधना लीड की थी आणि गेल्या बुधवारी चर्च में। सरिता आंटीने स्तुती उपासना लीड केली होती नेरळच्या हाऊस कुछ चर्चमध्ये. लोगों ने मुझे फोन करके बताया कि प्रभु की उपस्थिति थी। आणि काही लोकांनी मला फोन करून सांगितलं की देवाची उपस्थिती होती. मैंने बोला कि फिर उन्हीं को दिया करने का। आणि म्हटलं मग त्यांना स्तुती उपासना द्यायची. अच्छा है ना, तब अगर प्रभु की उपस्थिति वहाँ मंडलाती है तो अच्छा है, उन्हीं को दिया करो स्तुति आराधना। आणि चांगले देवाची उपस्थिती जर तिथे वापरते मग त्यांना स्तुती उपासना द्यायचं. तो काफी थोड़े मुझे करके धंधे के काम के कारण दूसरे से लेट नहीं कर पाते हैं, तो तब तक स्तुति आराधना दूसरे चालू कर पाते हैं। आणि त्यांच्या थोड्याशा कामामुळे स्तुती उपासनाला ते लोक लेट पुस्तक म्हणून दुसऱ्यांना स्तुती उपासना द्यावी लागते. याद हो, लक्षात ठेवा. परमेश्वर ने जो संदूक बनाने के लिए कहा, आणि देवाने जो कोश बनवायला सांगितला वाचा का संदूक कहा है, आणि त्याला कराराचा कोश मानण्यात उस आलेला वाचा आहे. के संदूक के अंदर 10 पट्टियों को, 10 आज्ञाओं को, पट्टियों को नहीं, 2 पट्टियों को यानी 10 आज्ञाओं को रखा गया था और उनसे ऊपर जो ढक्कन था उसके ऊपर 2 कुरूप बनवाया था। वो 2 कुरूप जो थे वो आमने सामने उनका मुंह था, जैसे ऐसे ऐसा, उनको पंख थे आणि त्यांना पंख होते तो ये से आणि असे होते अब नीचे बैठे हुए आणि त्याचे खाली बसलेले होते. इस रीति से उन्हें बनाया गया था। आणि अशा रीतीने त्यांना बनवण्यात आलं होतं. इसी संदूक के ऊपर साल में महायाजक भीतर जाकर इन्हीं पंखों के ऊपर, इस कुरूप के ऊपर साल में एक बार लहू छिड़का जाता था. आणि ह्याच कोशावरती जे 2 कुरूप होते महायाजक वर्षातून एकदा जायचा आणि त्या जे कुरूप होते त्याच्यावरती रक्त ओतायचं प्रायश्चित के लिए आणि प्रायश्चित्तासाठी. लोग इसराइलियों के प्रायश्चित के लिए आणि इस्रायली लोकांच्या प्रायश्चित्तासाठी. इसलिए बाइबल में लिखा है आणि म्हणून बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे हिब्रू अध्याय 9 इब्रिकरांचं पत्र अध्याय 9 उसका 7 से 12 त्याचं 7 ते 12. हिब्रू इब्रिकरांचं पत्र चैप्टर 9 अध्याय 9 उसका 7 से 12 त्याचं 7 ते 12. साल में एक बार जब महायाजक अंदर जाता था तो जो बछड़ा जो मेमना काटा गया था उसका लहू उस संदूक के ऊपर डाल दिया जाता था, उन कुर्बों के ऊपर, उन पंखों के ऊपर डाल दिया जाता था. तब उस संदूक में से दया निकलती थी, उन कुर्बों में से दया निकलती थी परमेश्वर की उपस्थिति के द्वारा, और इस्राएली लोग फिर मरते नहीं थे. वो दया आसन का मीनिंग क्या है? दया आसन का मीनिंग है कि परमेश्वर की दया आने के कारण परमेश्वर ने तुम्हारा न्याय नहीं किया, परंतु क्या हुआ? तुम जीवित रहोगे. आणि दयासनाचा अर्थ आहे की दयासनावरून देवाची दया तुमच्यावरती आलेली आहे आणि म्हणूनच तुम्ही मरणार नाही, पण तुम्ही जिवंत जैसे राहाल. बाइबल में लिखा है दया न्याय पर बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की दया न्यायावरती जयवंत होती है. जयवंत इसलिए होती है. दया अगर स्ट्रांग हो गई, दया प्राप्त हो गई तो न्याय नहीं हुआ. तो इसलिए न्याय जहाँ हुआ वहाँ निश्चय मृत्यू है, वहाँ निश्चय मनुष्य नरक जाना अनिवार्य है. आणि जिथे दया मजबूत रीतीने आलेली आहे तिथे न्याय होणार नाही, पण जिथे देवाची दया नाही तिथे न्याय नक्की होईल आणि माणूस नरकामध्ये न जाणं निश्चित आहे. पण केवळ एकटा मुख्य याजकच वर्षातून एकदाच दुसऱ्या खोलीत मंडपात जाईल. हाँ, मतलब अति पवित्र स्थान में. शिवाय तो रक्त घेतल्याशिवाय आज जात हाँ, नसे. वो क्या करता था? लहू लिए बिना नहीं जा सकता था, क्योंकि लहू बहाए बिना पाप क्षमा नहीं है, इसलिए वो लहू लेकर जाता था. ते रक्त तो स्वतःसाठी अर्थात स्वतःच्या पापांसाठी व लोकांच्या आज्ञेच्या पापांसाठी अर्पण करायला आज जात असे. तो वो अपने खुद के पाप के लिए और दूसरों के पापों को क्षमा मिलने के लिए वो भीतर लेके जाया करता था.
याद्वारे पवित्र आत्मा हे दर्शवतो हाँ, इस द्वारा परमेश्वर का आत्मा ये बताता है की पहिला मंडप उभा आहे, हाँ, जब पहला पवित्र स्थान खड़ा है, तोपर्यंत परम पवित्र स्थानात जाण्याचा मार्ग खुला नाही. हाँ, तो जब तक पवित्र स्थान है तो अंदर के अति पवित्र स्थान में जा नहीं सकते. हे सर्व आजच्या काळात प्रतिकारात्मक आहे. याचा अर्थ असा की देवाला दिलेली दाने व त्याला वाहिलेली अर्पणे यामुळे उपासकाची सतत विवेक बुद्धी परिपूर्ण होऊ शकत नाही. हे विधी केवळ बाह्य बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक तुन्या संबंधित आहेत. पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा मुख्य याजक म्हणून आला अब आहे. यीशु मसीह एक मुख्य महायाजक बनकर आया, क्योंकि देखो हर साल याजक क्या करता था, अति पवित्र स्थान में जाता था और इस्राएलियों के लिए क्या करता था, प्रायश्चित करता था. फिर अगले साल तो ये क्या होता था, शारीरिक दृष्टिकोण से बाहर से दिखाने वाली विधि थी जिससे लोग छुटकारा तो पाते थे, लेकिन अब हमेशा के लिए एक ही बात. इसलिए यीशु मसीह क्या हुआ, हमारे लिए कैसा प्रायश्चित हुआ पड़े. तो मनुष्याच्या हाताने बांधला नव्हता. हाँ, अशा महान तसेच सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशा मंडपामध्ये या निर्मितीमधील बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, बकरों का और बछड़े का या मेमने का लहू लेकर नहीं गया, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन परम पवित्र स्थानात का गेला लहू लेकर अति पवित्र स्थान में गया. व त्याने सर्व काळासाठी स्वतःच एकदाच अर्पण करून आपल्याला कायमचे एक कारण ही बार उसने हमेशा के लिए हमें क्या किया, उद्धार दिया. इसलिए अभी हमें बार बार हर साल लहू बहाने की जरूरत नहीं पड़ती, क्योंकि यीशु मसीह का लहू बहाने से आज क्या हुआ है, हमें उद्धार मिला है. हालेलुया, 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 हालेलुया. तो इस रीति से प्रियो हम देखते हैं कि इन कुर्बों के ऊपर क्या किया जाता था, लहू बहाया जाता था. आणि या कुर्बानीवरती देवाचं रक्त कोकराचं रक्त शिंपडलं तो जायचं वो परमेश्वर यीशु मसीह के बलिदान का प्रतीक है. आणि ते येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं तो प्रतीक जो आहे. कुरूप बनाने के लिए कहा था वो प्योर सोने का, उसमें कोई बबूल की लकड़ी नहीं बनाने के लिए बताने के लिए. ते जे कुरूप आहे पूर्ण सोन्याने बनवायचं आहे, त्याच्यामध्ये बाबळाच्या लाकडीचा वापर नाही करायचा आहे. कुरूप बनाने के लिए हथौड़ों का इस्तेमाल करने के लिए कहा है. आणि कुरूप बनवण्यासाठी हथोडीचा वापर करायला सांगितले. हाँ, लिखा है कि इसका मीनिंग है कि उन दो कुर्बों का आमने सामने का जो मुंह है और निकट, इसका मतलब है परमेश्वर के सामने एकदम निकट का रिश्ता. आणि त्या दोन कुरुबांचं समोरासमोर तोंड आहे म्हणजे ते खूप जवळ आहेत आणि याचा अर्थ आहे की आपलं देवाशी एकदम जवळचं नातं. तो अभी हम देखेंगे इसे वचन के लिए. तो प्रियो, ये भक्ति के लिए परमेश्वर ने इस्राएली परमेश्वर से मिलने आए, परमेश्वर की भक्ति करें, ये परमेश्वर की इच्छा थी. आणि इस्रायली लोक देवाला भेटायला यावे, त्यांनी देवाची भक्ती करावी म्हणून ही देवाची इच्छा होती. बाइबल में 22 वचन में लिखा है कि वहां मैं परमेश्वर तुझसे मिला करूंगा. आणि बायबलमध्ये 22 अध्यायामध्ये देण्यात आलेलं आहे की देव तिथे स्वतः तुम्हाला भेटायला येईल. संतों के ऊपर त्या कोशावरती जो साक्षी पट रखा गया था, आणि जो साक्षीपट ठेवण्यात आला होता वहां मैं तुझे मिला करूंगा. आणि तिथे मी तुला भेटायला येत साक्षी आहे पट के द्वारा आणि त्या साक्षीपटाच्या तुझसे द्वारे क्या करूंगा, बात करूंगा. आणि त्यावेळेस मी तुझ्याशी काय करेन, बोलेन. तो इसलिए प्रियो, परमेश्वर का मिलने का जगह है, वो जगह वाचा का संदूक अति पवित्र स्थान में जो रखा गया है. आणि देवाची मिळण्याची वेळ आहे, जो देवाने कराराचा कोश दिला होता तो कराराचा कोश. तो इस वचन के द्वारा परमेश्वर आज आपसे मुझसे क्या कहता है. आणि या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला काय म्हणतो. परमेश्वर सिर्फ विश्वास नहीं चाहता, परमेश्वर चाहता है कि जो विश्वास करते हैं वो उपासना करे. आणि देवावर फक्त विश्वास नव्हे, देवाची इच्छा आहे की जो कोणी विश्वास ठेवतो त्याने उपासना पण परमेश्वर करावी, की भक्ति करे. देवाची भक्ती पण करावी. तो इसीलिए बहुत जरूरी है. आणि म्हणून हे खूप गरजेचं आहे. इसलिए ओनली विश्वास है, मेरा विश्वास है, मैं घर में बैठकर पुकारता हूँ, मैं घर में बैठ के प्रार्थना करता हूँ, मैं काम पे उसका नाम लेता हूँ, वो काफी नहीं है. आपको क्या करना जरूरी है, जब आप परमेश्वर पर विश्वास करते हो तो आपको क्या करना है, उसकी उपासना करने के लिए उसके पवित्र स्थान में आना जरूरी है. आणि खूप सारे लोक म्हणतात की माझा विश्वास आहे, मी घरामध्ये बसून देवाचं नाव घेतो. तसं नाही, पण जो कोणी विश्वास ठेवतो त्याने देवाच्या मंदिरामध्ये येणं आणि त्याच्या मंदिरात येऊन त्याची उपासना करणं गरजेचं आहे. परमेश्वर सर्वव्यापी है, आणि देव हा सर्वव्यापी आहे. फिर भी परमेश्वर ने उन्हें पवित्र स्थान बनाने के लिए कहा. आणि तरी सुद्धा देवाने त्यांना पवित्र स्थान बनवायला जहाँ सांगितलं. 22वें वचन में लिखा है, वहां मैं तुझे मिला करूंगा, तुझसे बात करूंगा. आणि जिथे 22व्या अध्यायामध्ये देण्यात आलेलं आहे की तिथे मी तुम्हाला भेटायला येईल आणि तुमच्याशी वार्तालाप उसी करेन. रीति से प्रियो, आज इस संसार में सब जगह परमेश्वर है, लेकिन परमेश्वर आपको बनाए हुए, परमेश्वर ने जो जगह चुना है, जहाँ पवित्र स्थान है, जहाँ उसका नाम लिया जाता है, उस स्थान में आपको आना है. परमेश्वर को मिलने के लिए
भक्ति करने के लिए जहाँ परमेश्वर आपको मिलने के लिए आएगा और आपसे बात करेगा। आणि तसंच प्रियांनो, देव हा सर्वव्यापी आहे, तो सर्व ठिकाणी आहे, पण देवाने जे स्थान तुमच्यासाठी निवडून ठेवलेलं आहे तिथे तुम्हाला येणं आणि तिथे येऊन देवाची भक्ती करणं, उपासना करणं हे तुम्हाला गरजेचं तो आहे. ये है परमेश्वर का पवित्र स्थान। आणि हे आहे देवाचं पवित्र इसलिए हम स्थान. मनुष्य कहीं पर भी जाए लेकिन हमें भक्ति करने के लिए यहाँ आना है। आणि म्हणून माणसाने कुठेही गेला तरी सुद्धा भक्ती करायला त्याच्या मंदिरातच आलं इसलिए हर पाहिजे. एक व्यक्ति को आराधना करना है क्योंकि परमेश्वर उपासक चाहता है। आणि प्रत्येक व्यक्तीला उपासना देवाची करायची आहे, कारण देवाला उपासक पाहिजे आहे. हाँ, परमेश्वर की भक्ति करने वाला चाहिए, आणि देवाची भक्ती करणारा देवा प्रायश्चित करने वाला व्यक्ति, प्रायश्चित्त करणारा व्यक्ती अपने पाहिजे. पापों को कबूल करने के लिए परमेश्वर के सामने कन्फेशन करने वाला परमेश्वर चाहता है, क्योंकि परमेश्वर न्याय करे ऐसा परमेश्वर की इच्छा नहीं। प्रभु चाहता है कि मैं लोगों के ऊपर दया करूं। तो दया तब आएगी जब हम लोग क्षमा मांगेंगे, दया तब आएगी जब हम प्रभु से माफी मांगेंगे। आणि देवाचे जे आहे की आपल्याकडे देवाचा न्याय येऊ नये, पण देवाची दया यावी. म्हणूनच दया केव्हा येईल, जेव्हा आपण आपल्या पापासाठी देवाकडे पश्चाताप करू. प्रिय, जब तक कोर्ट में केस चालू रहता है, आणि प्रियांनो, जोपर्यंत कोर्टामध्ये केस चालू असते, न्यायाधीश न्याय करता है, न्यायाधीश न्याय करत लेकिन असतो. जब वो दया की याचना करता है, पण जेव्हा तो दयेची याचना जो कोई करतो, गुनहगार है, जो कोणी गुन्हेगार और आहे, जब अपने वकील के द्वारा आणि जेव्हा तो आपल्या वकिलाच्या द्वारे दया की याचना की पिटिशन यानी अपील करता है, एक अपना केस बताता है, उसको याचिका दाखल करता है, आणि जसं तो दयेसाठी आपल्या वकिलाला सांगतो ते की त्याला दया मिळावी म्हणून त्याचा अपील करतो न्यायाधीश के पास, न्यायाधीशाजवळ. तब न्यायाधीश न्याय के साथ साथ थोड़ा सा दया भी दिखाता है। मग न्यायाधीश न्यायासकट काय करतो, थोडीशी दया पण उसने दाखवतो, गुन्हा कबूल किया है, कारण त्याने स्वतःचा गुन्हा कबूल उसने केलेला. गुन्हा कबूल करने के कारण आणि त्याने गुन्हा कबूल उसने केल्यामुळे दया की याचना की है, आणि त्याने दयेची याचना केलेली उसके आहे. वकील के द्वारा, आणि वकिलाच्या द्वारे का होईना, डॉक्यूमेंट के द्वारा प्रस्तुत किया जाता है। अभी कोर्ट का मैं आपको ऐसे बता दिया, ऐसा वो ऐसा बोल नहीं सकता न्यायाधीश जज साहब मुझे माफ करो, ऐसा नहीं बोल, अलाउ नहीं रहता है। हर एक को जब जज बोलेंगे अलाउ करेंगे तब बोलने का रहता है, वो भी प्रश्नों का उत्तर देना रहता है। लेकिन सब कुछ वो लोग क्या करते हैं, डॉक्यूमेंट के द्वारा, वकील के द्वारा, डॉक्यूमेंट के द्वारा याचिका दाखल करते हैं। आणि जर काही त्यांना करायचं आहे तर लोक वकिलाच्या द्वारे, कागदपत्राच्या द्वारे ते लोक ते सबमिट तो करतात. हमारा वकील है यीशु मसीह, आणि आपला वकील आहे येशू तो ख्रिस्त, वो हमारी वकालत करता है, आणि तो आपली वकालत और करतो. न्यायाधीश है हमारा परमेश्वर। आणि न्यायाधीश आहे आपला और देव. जब हम लोग माफी मांगते हैं आणि ज्यावेळेस आपण क्षमा तो मागतो परमेश्वर न्याय के बदले में दया देता है। आणि त्यावेळेस न्यायाच्या बदली देव दया करतो. और इसीलिए हमें दया के आसन के पास आने के लिए उसके भवन में आना है। आणि म्हणूनच दया असण्याच्या जवळ येण्यासाठी त्याच्या मंदिरात आपल्याला और येण्याचं जब हम असतं. उसके मंदिर में आते हैं तो परमेश्वर हमारा न्याय नहीं करता, परंतु हमारा क्या करता है, दया दिखाता है, और हमारे सारे गुनाहों को, पापों को माफ करता है, और वो हमसे बात करता है। इसीलिए ऐसे वचन आता है, तू ये न करना, तू ऐसा न करना, तू ऐसा रहना, ऐसे वचन बताकर वो हमें क्या करता है, हमसे बात करता है। आणि म्हणून जेव्हा आपण देवाच्या मंदिरामध्ये येतो त्यावेळेस देवाचा न्याय नाही, पण देवाची दया आपल्यावरती येते. म्हणून देव आपले सगळे पाप, आपले अधर्म क्षमा करतो आणि वचनाच्या द्वारे तो आपल्याला शिकवतो की आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं. अब परमेश्वर को वाचा के संदूक, जैसे हम देखते हैं कि जब बेबीलोन ये जो वाचा का संदूक है, पवित्र स्थान, ये जो पवित्र स्थान बेबीलोन के राजा ने गिरा दिया था, आणि हा जो पवित्र स्थान आहे तो बेबीलोनच्या राजाने पाडला होता. इसलिए याजकों के द्वारा, जो महायाजक याजकों के द्वारा वाचा का संदूक छुपा दिया गया। आणि म्हणून महायाजकांच्या द्वारे जो कराराचा कोश होता तो लपवण्यात आला. अभी तक लोग उसे इस्राएली लोग ढूंढ रहे, आणि अजूनही इस्रायली लोक त्याचा शोध करत आहेत, लेकिन वो नहीं मिल रहा है। पण ते भेटत नाही. लेकिन प्रियो, अगर जूने करार से लेकर नए करार तक हम देखेंगे तो परमेश्वर यहूदा ने वाचा के संदूक को स्वर्ग में देखा। आणि आपण जर जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत जर पाहिलं तर योहानाने तो कराराचा कोश स्वर्गामध्ये पाहिला. वाचा का जो संदूक है, आणि कराराचा जो कोश आहे जो बेबीलोन के समय पर याजकों ने छुपा दिया था, आणि बेबीलोनच्या काळामध्ये जेव्हा याजकांनी तो लपवला होता, कहाँ छुपा है, आणि कुठे लपून ठेवला अभी होता तक किसी को मालूम हे नहीं। अजूनपर्यंत कोणालाच माहित नाही. उसका साइंटिस्ट लोग उसे ढूंढ रहे थे, आणि सायंटिस्ट लोक त्याचा शोध करत आहेत. उसे ढूंढ रहे हैं कि ताकि वो कैसे भी मिल जाए। त्याचा शोध करतात की कसंही करून ते भेटावं. लेकिन प्रियो, हम साइंटिस्ट के भरोसे पे रहने से बेटर है हमारा बाइबल हमें बताता है। आणि त्या सायंटिस्ट लोकांच्या भरोशावरती राहण्यापेक्षा चांगले की बायबल आपल्याला सांगतात. बाइबल हमें बताता है कि स्वर्ग में वाचा का संदूक है, आणि बायबल आपल्याला सांगतं की स्वर्गात कराराचा कोश आहे.
19 रेवलेशन प्रकटीकरण 11 11 19 19. मग देवाने स्वर्गातील मंदिर उघडले. हाँ, अभी हम देखते हैं कि परमेश्वर ने स्वर्ग का मंदिर खोला. देखो, अभी अक्सर लोग क्या बोलते हैं, हम कहीं पर भी प्रार्थना करेंगे, कहीं पर भी आराधना करेंगे, चलेगा नहीं. हम परमेश्वर ने पृथ्वी पर भी मंदिर बनाया. मोसेस को बताया था कि दिखाया, जैसे तू ये मंदिर देखता है वैसे ही नीचे बनाना. यानी मंदिर बहुत जरूरी है. और इसीलिए देखो स्वर्ग में भी मंदिर है. देखो स्वर्ग में मंदिर खोला गया आणि स्वर्गामध्ये मंदिर उघडण्यात आलं. तेव्हा तिथे कराराचा कोश दिसला. वहां पर उसने किसको देखा? वाचा बांधा हुआ संदूक देखा, जो कैसे बनाने के लिए कहा गया था? सोने से मटने के लिए कहा था, बबूल की लकड़ी से. बराबर. तो इसलिए प्रियो ये बात याद रखो आणि म्हणून त्यांना ही गोष्ट लक्षात ठेवा कि आज भी स्वर्ग में वाचा का संदूक है. आणि आजही स्वर्गामध्ये कराराचा कोश आहे. तो ये परमेश्वर ने मंदिर बनाया है. और प्रभु चाहता है कि आप परमेश्वर की भक्ति करें, आप चर्च में आया करें. आणि हे मंदिर देवाने बनवलेलं आहे, म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही देवाची भक्ती करावी आणि तुम्ही या मंदिरामध्ये यावे. आज जो हमने 25 अध्याय का आत्मिक रीति से हम इस वचन को देखेंगे. आणि आज आपण 25 अध्याय बघितलं, त्याचा आत्मिक रीतीने आपण अर्थ पाहूया. आज वचन के अनुसार वाचा का संदूक हम है. आणि आजच्या वचनानुसार कराराचा कोश आपण आहोत. आज प्रभु ने उसे लकड़ी की जरूरत नहीं है. आणि आज लाकडाची गरज त्याला नाही. प्रभु की इच्छा है कि आप और मैं एक ऐसी परमेश्वर के लिए उपयोगी चीज बने जिसमें अंदर से और बाहर से सोने से मड़ी हो. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी आपण देवासाठी कसं उपयोगी पात्र बनावं, ज्याला आतून आणि बाहेरून पूर्ण रीतीने सोन्याने मढवलेलं आहे. हालेलुया. हम कैसे हो? हम अंदर से और बाहर से सोने से मड़े. आणि आतून आणि बाहेरून दोन्ही रीतीने सोन्याने सोने से मढलेले. मड़े. सोन्याने वाचा का मढलेले. संदूक आज प्रभु ने हमें बनाया. आणि कराराचा कोश आज देवाने आपल्याला बनवलेला हमने आहे. देखा मंदिर खोला गया आपण पाहिलं की मंदिराचा दार और उघडण्यात वहाँ आला वाचा का संदूक था. आणि तिथे कराराचा कोश अगर होता. आप भी वाचा का संदूक बनकर स्वर्ग जाना चाहते हो, या बेबीलोन की जैसे बेबीलोन खत्म करना चाहता था, उसमें नाश होना है, तो फिर आप भक्ति नहीं करोगे, चल जाएगा. आणि जर बेबीलोनी लोकांनी ते लोकांचा नाश केला, मग तसं जर तुम्हाला पण नाश व्हायचा आहे तर तुम्ही भक्ती नाही केली तरी सुद्धा चालेल. बाइबल में लिखा है तुम परमेश्वर की आत्मा के मंदिर हो. बायबल आपल्याला सांगतो तुम्ही देवाचे आत्म्याचे मंदिर जो आहात. मंदिर को नाश करेगा आणि जो कोणी या मंदिराला नाश करेल उसे मैं नाश करूंगा. त्याला मी नाश इसलिए करेन. हम परमेश्वर के मंदिर हैं, हमें इस मंदिर का ख्याल करना है. आणि आपण देवाचे मंदिर आहोत, आपल्याला या मंदिराची काळजी ऐसे घ्यायची भी आहे. केयरफुल, इसमें परमेश्वर की उपस्थिति हमेशा रहनी चाहिए. आणि ह्या मंदिरामध्ये देवाची उपस्थिती नेहमी असते पाहिजे. परमेश्वर की उपस्थिति आने के लिए क्या चाहिए? आणि देवाची उपस्थिती येण्यासाठी काय पाहिजे? साक्षी पत्र इसके अंदर होना चाहिए. आणि साक्षरपट आतमध्ये असला पाहिजे. जब तक वो पेटी थी आणि जोपर्यंत ती पेटी होती तब तक परमेश्वर की उपस्थिति नहीं है. आणि तोपर्यंत देवाची उपस्थिती नव्हती आली. जब उस पेटी को, आणि ज्या वेळेस त्या पेटीला, उस संदूक को, त्या उसके कोशाला अंदर साक्षी पत्र रखा गया. जेव्हा त्याच्या आतमध्ये साक्षरपट ठेवण्यात आलं उसके बाद उसके ऊपर दयासन रखा गया आणि त्याच्यावरती नंतर दयासन ठेवण्यात आलं और 2 कुरूप रखे गए. आणि 2 कुरुबे ठेवण्यात आले. तब परमेश्वर की उपस्थिति उस पर आती. आणि त्यावेळेस देवाची उपस्थिती तिथे आली. उसी रीति से प्रियो, मग त्याच रीतीने प्रिय आप भी परमेश्वर के वाचा बांधे हुए संदूक हो. आणि तुम्ही सुद्धा करार केलेले देवाचे तुम्ही कोश आहात. वाचा बांधा हुआ संदूक क्यों कहता है? क्योंकि आपके साथ परमेश्वर ने वाचा बांधा है. वाचा बांधा है ना, मैं तुझे स्वर्ग लेके जाऊंगा, मैं जगत के अंत तक तेरे साथ रहूंगा, मैं तुझे कभी नाश न करूंगा. यीशु ने कहा तुम्हारी किसी वस्तु से हानि न होगी. ये सारे वाचा बांधे हैं. आणि जो कोई मेरा देवाची मांस खाएगा, जो कोई मेरा लहू पिएगा, वो नाश न होगा, वो कभी मरेगा नहीं. ये वाचा बांधी है ना. आणि देवाने तुमच्याशी करार केलेला आहे की जो कोणी माझं मांस खाईल, माझं रक्त पिईल, तो कधीही मरणार नाही. तो ये प्रभु ने आपके साथ वाचा बांधी है. आणि देवाने तुमच्याशी करार केलेला आहे. तुम बपतिस्मा लो, मेरे अनुयायी हो जाओ. आणि तुम्ही बपतिस्मा घ्या आणि माझ्या पाठीमागे तो ये चला. वाचा जो बांधी है, आणि हा जो करार देवाने केलेला आहे, आप खुद एक संदूक वाचा बांधे हुए क्या हो? संदूक हो. आणि तुम्ही सर्वजण कराराचे कोश आहात. और आपके भीतर आणि तुमच्या आतमध्ये परमेश्वर के 10 आज्ञाओं को होना जरूरी है. आणि देवाच्या 10 आज्ञा असणं गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. सब बोले हालेलुया. तो 10 आज्ञाओं को हमारे अंदर, परमेश्वर का वचन हमारे अंदर होना जरूरी है. आणि म्हणून 10 आज्ञा म्हणजे देवाचं वचन आपल्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. और इन 10 आज्ञाओं के द्वारा हमारे ऊपर हम
कैसे होने चाहिए? सोने से मढ़े हुए। आणि या 10 आज्ञांच्याद्वारे आपण कसे असले पाहिजे? सोन्याने मढवलेले. प्रियो, सोना किसको दर्शाता है मैं आपको बता आणि रही हूँ। सोनं कशाला दर्शवतं मी तुम्हाला सांगते. एक परमेश्वर के राज्य को दर्शाता है, देवाच्या राज्याला सामर्थ को दर्शवतं, त्याच्या दर्शाता सामर्थ्याला दर्शवतं, है, दैवत्व को दर्शाता है यानी परमेश्वर को दिखाता है, आणि ते देवाला दर्शवतं, अधिकार को दर्शाता है, अधिकाराला दर्शवतं, पवित्रता को दर्शाता है, पवित्रतेला दर्शवतं, अभिषेक को दर्शाता है, अभिषेकाला दर्शवतं, बुद्धि को दर्शाता है, बुद्धीला दर्शवतं, ज्ञान को दर्शाता ज्ञानाला है, दर्शवतं, विश्वास को दर्शाता है विश्वासाला और दर्शवतं परमेश्वर के वचन को। आणि देवाच्या वचनाला दर्शवतं. सोना वैभव यानी रिचनेस को दर्शाता है, आणि जे सोनं आहे ते वैभव म्हणजे श्रीमंताला दर्शवतं शुद्धता को दर्शाता है, आणि शुद्धतेला दर्शवतं, परिपूर्णता को दर्शाता है परिपूर्णतेला दर्शवतं और कीमत, वैल्यू, मूल्य उसको दर्शाता है। आणि जी किंमत आहे त्याला दर्शवतं न बदलने वाले स्वभाव को दर्शाता आणि न बदलणाऱ्या स्वभावाला दर्शवतं. है। सोना सोनं कभी अपना स्वभाव चेंज करता है? आणि सोनं कधी आपला स्वभाव बदलतं का? बताइए। सांगा. न बदलने वाला स्वभाव, आणि न बदलणारा स्वभाव, उसी साथ साथ त्यासोबतच वो चिरकाल, आरंभ से अब तक यानी हमेशा टिकणे वाला, आणि ते चिरकाळ म्हणजे प्रारंभापासून शेवटापर्यंत टिकून राहणार. और ये जो है सोना, म्हणजे सोनं आहे ये पवित्र स्थान को दर्शाता ते है। पवित्र स्थानाला दर्शवतं. इसीलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार आपको भी अंदर से और बाहर से सोने के जैसे एक ही स्वभाव, रिच, अमूल्य, एकदम कीमती ऐसे होना है। आणि तुम्हाला सुद्धा सोन्यासारखा स्वभाव म्हणजे बाहेरून आणि आतमधून एकच स्वभाव आणि श्रीमंत अशा रीतीने तुम्हाला व्हायचा. आपके अंदर वचन होना जरूरी है। तुमच्या आतमध्ये वचन असणं गरजेचं इससे आहे. क्या होगा? त्याच्याने काय होईल? परमेश्वर आपको अपनी उपस्थिति देगा, आणि देव तुमच्यावरती स्वतःची उपस्थिती देईल. परमेश्वर आपको एक आपके साथ वाचा मांगेगा, देव तुमच्याशी करार करेल, आपको उत्साहित करेगा तुम्हाला तो उत्साहित करेल और आपके साथ सहभागिता है। आणि तुमच्या बरोबर तो सहभागिता करेल. तो आपके साथ क्या करेगा? तो तुमच्याशी काय ये करेल? जो वाचा का जो संदूक है, आणि हा जो कराराचा कोश आहे इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? परमेश्वर की उपस्थिति, देवाची उपस्थिती, परमेश्वर का वाचा देवाचा करार, आपके साथ क्या चूज यानी चुने गए हो, आणि तुम्ही निवडलेले आहात. आपको उत्साहित करेगा तुम्हाला तो उत्साहित और करेल आपके साथ सहभागिता आणि करेगा। तुमच्या बरोबर सहभागिता इसलिए ठेवेल. जब तक आप इस वाचा के भरे हुए संदूक में आणि जोपर्यंत तुम्ही कराराच्या कोशाने भरलेल्या कोशामध्ये परमेश्वर की उपस्थिति लाओगे, देवाची उपस्थिती ज्यावेळेस तुम्ही आणाल, तब परमेश्वर स्मरण करेगा कि मैं तुम्हारा परमेश्वर, आणि त्यावेळेस देव आठवणीत करेल की मी तुमचा देव आहे. तुम्हें बचाएगा, तो तुम्हाला वाचवेल, आपकी रक्षा करेगा, तुमचं रक्षण करेल, आपका रिश्ता है उसके साथ ये याद रखकर हमेशा आपकी सुधि देगा आणि तुमचं नातं त्याच्यासोबत आहे म्हणून तो तुम्हाला नेहमी आठवणीत और ठेवेल. आपके ऊपर दया का कवरिंग करेगा। आणि जहाँ जहाँ जाओगे कोई आपको छू नहीं सकेगा। आणि तुमच्यावरती तो दयेचं कौलिंग करेल. जिथे जिथे तुम्ही जाल कोणी तुम्हाला स्पर्श करू शकणार और नाही. जब आप एक पुरुष के समान परमेश्वर के सामने पश्चाताप करोगे और प्रभु की उपस्थिति नीचे लाने का साधन बनोगे, तो आप परमेश्वर के चुने हुए सेवक की नहीं, आप प्रभु का काम करो। आणि ज्यावेळेस तुम्ही कुरुबासारखं तुम्ही पश्चाताप कराल तर त्यावेळेस तुम्ही देवाची सेवा करण्यासाठी कुरुबासारखं तुम्ही त्यावेळेस पात्र बनाल. मोसेस के हाथों से बनाया हुआ संदूक अगर स्वर्ग देख सकते हैं, तो फिर आप स्वर्ग में तुम नहीं रह सकते। आणि मोशेच्या हाताने बनवलेले जे कोश आहे ते जर स्वर्गात राहू शकतं तर तुम्ही लोक स्वर्गात का नाही राहू शकत? है ना? हालेलुया। हालेलुया. इसलिए प्रियो, आज के वचन के अनुसार म्हणून आजच्या वचनानुसार परमेश्वर आपसे कहता है, देव तुम्हाला म्हणतो, पहला काम, पहिला मुद्दा, आपको पवित्र स्थान में मिलने के लिए आना है। आणि तुम्हाला पवित्र स्थानामध्ये देवाला भेटायला यायचं आहे. वाचा का संदूक को तुम्ही कराराचे कोश आहात प्रभु की उपस्थिति लाने का माध्यम बनो, आणि देवाची उपस्थिती आणणारं साधन प्रायश्चित तुम्ही बना. प्रायश्चित हमेशा माफी मांगो, नेहमी क्षमा दया मागा के आसन के पास आकर खुद के ऊपर भी दया और दूसरों के लिए भी दया का साधन बनो। आणि दयासनाजवळ येऊन स्वतःवरती पण दया आणि दुसऱ्यांवरती पण दया आणण्याचं साधन मार्ग तुम्ही और बना. परमेश्वर की उपस्थिति लाने वाला ऐसा माध्यम बनो कि आप प्रभु के सेवक बनो। आणि तुम्ही देवाची उपस्थिती आणणारे असं माध्यम बना की तुम्ही देवाचे सेवक आहात. इसलिए प्रियो, परमेश्वर का संदूक बड़ा इम्पोर्टेंट है। देवाचा कोश खूप महत्वाचा आहे. आप परमेश्वर के संदूक हो। आणि तुम्ही देवाचे कोश आहात. उस समय तो एक ही था, त्यावेळेस ते एकच होता बराबर है। आज आपको आणि आज तुम्ही सर्व आहात.
इसीलिए जो वहाँ दिए गए ना संत परमेश्वर ने वहाँ हमने जो बड़ा संत को 4 कड़ियाँ लगाई गई है आणि त्या कोशाला 4 कड्या लावलेल्या आहेत उसके पैर को। त्याच्या पायाला। वैसे ही प्रियो परमेश्वर ने आपके पैरों को भी एक पवित्र आत्मा का एक ऐसा डंडी लगा दिया है जो सदा आप में रहेगा और जहाँ आपको लेके जाना है वहीं पर लेके जाएगा और वो आप में रहेगा, आप में से निकालेगा नहीं। मग तसंच तुमच्यामध्ये पण देवाने कसा दांडा म्हणजे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये दिलेला आहे जो तुमच्यामधून कोणीही काढून घेऊ शकणार नाही। पवित्र आत्मा उन डंडों को दर्शाता है आणि पवित्र आत्मा त्या डंड्यांना दर्शाता तो त्या दांड्याला दर्शवतो जो आपको उठाता है, आणि जो तुम्हाला उचलतो आपको लेकर चलता है, आणि तुम्हाला घेऊन चालतो वो भी सोने के आणि ते पण सोन्याचा आहे पवित्र आत्मा सोने से भरा हुआ है आणि म्हणून पवित्र आत्मा सोन्याने भरलेला आहे स्वयं परमेश्वर। म्हणजे तो स्वतः देवा हालेलुया हालेलुया। इसलिए प्रियो प्रभु के वचन के अनुसार म्हणून देवाच्या वचनानुसार परमेश्वर आज आपसे यही कहता है कि परमेश्वर का संदूक बनकर पवित्रताई में बसते रहो। आणि देवा तुम्हाला हेच म्हणत आहे की देवाचा कोश म्हणून तुम्ही पवित्र जीवन जगा। परमेश्वर के लिए एक अच्छा ग्रुप बनो जिससे परमेश्वर की उपस्थिति आपके द्वारा आ सके और लोगों के लिए मध्यस्थी कर सके और लोगों के लिए दया का आसन लाने वाला साधन बन आणि सके। तुम्ही कसं ग्रुप बना की ज्याच्याद्वारे तुमच्याद्वारे देवाची उपस्थिती येऊ शकेल आणि लोकांवरती देवाची दया येऊ शकेल। प्रभु आपको आशीष दे। ते तुम्हाला आशीर्वाद देतो। हम प्रार्थना आपण प्रार्थना करू। आंखों को बंद करेंगे, डोळे बंद करू हम प्रार्थना। आणि आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मेरे महान पवित्र सेनाधीश पिता आए हुए तेरे सभी बच्चों को तूने चुना है और प्रभु पवित्र पिता तू चाहता है कि परमेश्वर का संदूक बनकर प्रभु पवित्र पिता तेरी सेवा करे, तेरी उपासना करे, क्योंकि वाचा का संदूक इसीलिए बनाया गया है ताकि प्रभु लोग आराधना करें और इनकी उपासना देकर लोग और तेरे करीब आ सकें, तेरे करीब आ सकें। इसलिए सहायता करना, इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना, इन्हें आशीषित करना आपका लहू लगाती हूँ और प्रभु पवित्र पिता इन्हें फलवंत करना, वचन स्मरण करने के लिए सहायता करना, यीशु के नाम से आमीन। सगळ्यांना सबको प्रेस